आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं अजित पवार ऐकून वैतागले। कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली। कॅबिनेट बैठकीत 52,667 कोटींच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, परवडणाऱ्या किमतीत एलपीजी, तांत्रिक शिक्षण संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार दिल्लीवरून एकाच विमानानं नागपूरला आले। विमानावरील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावरती नितीन गडकरींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। बुद्धगयातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी केली। नारळी पौर्णिमेनिमित्तानं वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नारळी पौर्णिमेनिमित्तानं आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात आले होते। आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते कोळीवाड्यात होते आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। वर्धा भाजपच्या कार्यकारिणीमध्ये मृत नेत्याचं नाव असल्याची बाब समोर आली आहे। एका वर्षापूर्वी निधन झालेले जगदीश सुरा यांचं नाव कायम निमंत्रित सदस्यांच्या यादीत असल्यामुळे भाजपच्या पडताळणी प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आणि भाजपवरती हल्लाबोल केला। कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतून त्यांनी निशाणा साधलाय। निवडणूक आयोगानं आधी इलेक्ट्रॉनिक डेटा द्यावा, असं राहुल गांधी म्हणाले। मात्र निवडणूक आयोग माझ्याकडे ॲफिडेव्हिट मागतोय, असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है, तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं। एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है। 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। पूरे देश को यह सवाल पूछना चाहिए कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। पुण्यामध्ये नव्या महापालिकांच्या घोषणेवरनं आजी माजी आमदार आमने-सामने आलेत। पुणे महापालिकेत समावेश केलेल्या गावांचा अद्यापही विकास झाला नसल्याचा आरोप आमदार बाबाजी काळेंनी केला, तर बाबाजी काळेंचा अभ्यास कमी असल्याचा पलटवार दिलीप मोहिते पाटलांनी केलाय। पिंपरीमध्ये रस्त्याच्या कामावरनं अजित पवारांनी संताप व्यक्त केला। यावेळी अजित पवारांनी मोबाईलमधनं रस्त्याची दुरवस्था दाखवली। नांदेडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांबाबत त्यांच्याशी चर्चा केली। अर्धापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयातनं 81 बनावट जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली। साखळी योजना पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याचं सुजय विखे पाटलांनी म्हटलं, तर यावरही राजकारण झाल्याचं ते म्हणाले। सर्वसामान्यांसाठी आंदोलन केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। गणेशोत्सवानिमित्तानं मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांचा प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे। विजयदुर्ग येथील जेट्टीमध्ये सुधारणा करण्यासोबतच मुंबईतील माझगाव येथे रोरो सेवेच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। उन्हाळी आणि मोसमी पावसामुळे एप्रिल मे महिन्यातील टोमॅटोच्या लागवडीचं नुकसान झालंय। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून होणारी आवक थंडावली आहे, त्यामुळे देशभरात टोमॅटोचा तुटवडा जाणवतोय। परिणामी दिल्ली आणि मुंबईसोबतच महत्त्वाच्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलो 80 ते 100 रुपयांवरती गेलेत।
वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला दिला जाईल. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथे सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. एसटी महामंडळाला तारणारा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणारा महसुलाचा आलेख 1.5 महिन्यापासून कमी होतोय. ऑगस्टच्या पहिल्या 5 दिवसांचा अभ्यास केला तर ही तूट 5 कोटींवरती गेली आहे. बुलेट ट्रेनमुळे होणारं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बुलेट ट्रेन प्रशासनानं या मार्गावरती ध्वनी अवरोधक बसवले आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटरपैकी 188 किलोमीटर भागात 3.77 लाख ध्वनी अवरोधक बसवण्यात आले. राज्यातील 11वीच्या ओपन टू ऑल या प्रवेश फेरी अंतर्गत 8 ऑगस्टला 3,15,311 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपले प्रवेश निश्चित केलेत. यामध्ये कॅप फेरी अंतर्गत 3,10,708 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालाय. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित घडामोडींची माहिती दिली. पुतीन यांच्याशी खूप चांगला आणि सविस्तर संवाद झाला. भारत आणि रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबाबत सुद्धा चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांचा एसआयटीने जबाब नोंदवून घेतला. एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडनं महादेव मुंडे हत्या प्रकरणावरती सविस्तर चर्चा झाली. बीडच्या आंबेजोगाईत एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना एका टेम्पोनं उडवलं. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता असून या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 13 विद्यार्थी जखमी झालेत. चांदवडमधल्या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली तर जखमींचा सरकारी खर्चाने उपचार होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं देण्यात येणाऱ्या 35व्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण पार पडलं. सुनील कुमार लवटे यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 4थ्या फेरीत 5,453 विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित केलाय. ही माहिती व्यवसाय आणि तंत्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथितरित्या खोटी आणि अपमानास्पद माहिती सादर करणाऱ्या खालिद का शिवाजी या हिंदी चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एक मोठी बातमी बघूयात. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दुर्गादेवीचे कोण झाडं तोडणार आहे? नवीन काहीतरी आयुक्त राबवत आहेत. आधी शहरामध्ये एमआयडीसी क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर आणखी एक मोठी बातमी बघूयात. मालेगावातील सर्व पर्यटक हे उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याची मोठी बातमी. ढगफुटीनंतर उत्तर काशी इथे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मालेगाव आणि नाशिक इथल्या सुरक्षित असलेल्या 7 पर्यटकांची हॉटेल शिवलिंग इथे भेट घेतली. सर्वजण सुखरूप असल्याचं पाहून मंत्री महाजन यांनी आनंद व्यक्त केला आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पर्यटकांशी त्यांचं बोलणं करून दिलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी या पर्यटकांसोबत संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. 1 ऑगस्ट रोजी चारधाम यात्रेसाठी 7 जण उत्तर काशी इथे गेले होते. मात्र ढगफुटीनंतर त्यांचा संपर्क तुटला होता आणि अखेर सर्वजण आता सुखरूप असल्याचं कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कृषी विभागाच्या प्रकल्प संचालकानं शेतकऱ्यावरती अरेरावी करत मोबाईल हिसकावला. अरेरावी करत असताना शेतकरी व्हिडिओ काढत होते. यावेळी महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे महिला अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, बोरखेडी आणि खडकी परिसरात जोरदार पाऊस आला. पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलाय. या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर नगर महानगरामध्ये दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या तर आपण बघणार आहोतच, पण त्याआधी बघूयात बेळगावात झालेल्या ढगफुटीची बातमी. बेळगाव इथल्या सौंदत्ती इथे ढगफुटी झाली आणि त्यात एक महिला अडकल्याचं समोर आलं. सौंदत्ती हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविकांचं प्रसिद्ध देवस्थान असून इथे भाविकांची मोठी गर्दी असते आणि मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी वाहनं वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.